नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्टेम सेल आणि मेंदूंचे आजार या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अनंत बागुल. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. अनंत बागुल सर हे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ असून गेल्या 10 वर्षात स्टेम सेल्सद्वारे असाध्य असणाऱ्या आजारांवर उपचार पद्धती करण्याची सुरुवात महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांनी केली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये 3000हून अधिक असाध्य लहान मुलांचे मेंदूचे आजार, अर्धांगवायू, अपघातात मेंदूला मार, मज्जारज्जू इजा, स्नायूंची विकृती अशा अनेक आजारांच्या रुग्णांनाही नवजीवन देण्याचं कार्य डॉक्टर अनंत बागुल यांनी केलेलं आहे. जगभरात ठिकठिकाणी स्टेम सेल संशोधन आणि असाध्य आजारांवरील उपचार, मार्गदर्शन आणि शोध निबंध प्रकाशनानं प्रकाशित करून त्यांनी आपलं कार्य प्रसारित केलेलं आहे आणि डॉक्टरांमध्ये जनजागृती देखील केलेली आहे. स्टेम सेल सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी केली असून या संस्थेचे मानद चिटणीस आहेत आणि गेल्या 10 वर्षांपासून पुण्यामध्ये चैतन्य हॉस्पिटल आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल इथे ते कार्यरत असून सुद्धा या उपचार पद्धतींचा फायदा अधिकाधिक रुग्णांना कसा झाला पाहिजे याबद्दलही डॉक्टर कार्यरत आहेत. डॉक्टर बागुल यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे अनेक सन्मान चिन्ह आणि पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. डॉक्टर अनंत बागुल यांनी 30 मार्च 2019 रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशातील 7हून अधिक शास्त्रज्ञांनी आपला सहभाग देखील दाखवला होता. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधकांनी या सभेत प्रकाशनं प्रदर्शित केलेली आहेत. तर स्टेम सेल या संशोधनाबद्दल अधिकाधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचे नंबर आहेत, वेबसाईट आहे, तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. तर आज आपण डॉक्टरांकडून स्टेम सेल आणि मेंदूंचे आजार या उपचारांविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर, खरं तर हा विषय प्रत्येकासाठीच अगदी वेगळा आहे, तर आपण सुरुवातच यापासून करूया की स्टेम सेल्स म्हणजे नक्की काय? स्टेम सेल हे क्रांतिकारी तंत्र म्हटलं तरी हरकत नाहीये. जसे दिवस जातात आहे, वैद्यकीय शास्त्रामध्ये लक्षणीय प्रगती होत आहे. रिजनरेशन सायन्स किंवा पुनर्जीवन शास्त्र ही संकल्पना आत्तापर्यंत नव्हती. खराब किंवा मृत पेशींच्या जागी नवपेशींची निर्मिती करून आपल्या आजारावर उत्तर मिळेल हे आत्तापर्यंत कोणालाही मान्य नव्हतं. पण गेले 10 वर्षापासून असं आढळून आलेलं आहे की स्टेम सेलचा योग्य जर वापर केला तर ज्या आजारावर असाध्य असलेल्या आजारांवर आत्तापर्यंत उत्तर नव्हते अशामुळे देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये यश आढळून आलेलं आहे. अगदीच. आणि डॉक्टर, खरं तर या विषयामध्ये तुम्ही देखील संशोधन करत आहात आणि ही माहिती वेगवेगळ्या डॉक्टरांपर्यंत देखील पोहोचवण्याचं काम आपलं सुरूच आहे. मात्र स्टेम सेल ही कोणकोणत्या आजारांवर तितकंच परिणामकारक देखील आहे? स्टेम सेल हे मुख्यतः न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा मेंदूच्या निगडीत आजारांवर अतिशय प्रभावीरित्या काम करते. सेरेब्रल पाल्सी, ब्रेन स्ट्रोक, सेरेबेलर ॲटॅक्सिया, स्पायनल कॉर्ड इंजुरी, स्पायनल पॅराप्लेजिया, ऑटिझम, मोटर न्यूरॉन डिसीज, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असे बरेच अगणित आजार आहेत ज्यामध्ये आत्तापर्यंत कसलाही उपचार पद्धती उपलब्ध नव्हती. अशा आजारामुळे देखील स्टेम सेल अत्यंत प्रभावकारी काम करते. सुरुवातीला आपण बघू स्टेम सेल म्हणजे काय. स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी किंवा झाडाच्या बियामध्ये जे काही तत्व आहेत की नवीन नवीन ऊती तयार करण्याची क्षमता. जसं बियापासून फळ, फुलं, पानं तयार होऊ शकतात, तसंच या स्टेम सेलपासून वेगवेगळ्या अवयवांची पेशींची निर्मिती आपल्याला करता येते. लाईक जर तुम्ही मेंदूमध्ये ह्या पेशी टाकल्यात तर मेंदूच्या पेशी तयार होतात. जर तुम्ही लिव्हरमध्ये या पेशी टाकल्यात तर लिव्हर सेलची निर्मिती आपल्याला करता येते. स्नायूंमध्ये पण टाकल्यात तर स्नायूंच्या नवीन पेशींची निर्मिती करता येते. असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. स्टेम सेलचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक ॲडल्ट स्टेम सेल किंवा एम्ब्रियॉनिक स्टेम सेल किंवा कॉर्ड स्टेम सेल. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल आपण शक्यतो वापरत नाही कारण ते अनैतिक म्हटलं तरी हरकत नाही आहे. पण अम्बिलिकल कॉर्ड स्टेम सेल
आणि स्वतःच्या शरीरातली स्टेम सेल जेव्हा ऑटोलॉगस स्टेम सेल आपण ज्याला म्हणतो त्याचा आपण अगदी सहजपणे वापर करतो आणि आपल्या आजारावर उत्तर आपल्याला मिळू शकतं. स्टेम सेल पद्धती ही खूप सोपी पद्धत आहे. ही फक्त इंजेक्शनद्वारा चिरफाड न करता, भूल न देता, एका सुईद्वारा आपल्याला हे स्टेम सेल अस्थि मज्जामधून घेता येतात. कमरेच्या हाडातून आपल्याला हे स्टेम सेल इंजेक्शनद्वारा घेता येतात. एकदा का इंजेक्शनद्वारा आपण स्टेम सेल किंवा बोन मॅरो घेतलं की लॅबोरेटरीमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये त्याचं आपण पृथक्करण करतो, स्टेम सेल वेगळे करतो, ते उत्तेजित करतो आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी स्टेम सेलचे इंजेक्शन देऊन त्याचा आपण वापर करतो. जसे पाठीच्या मणक्यामध्ये, स्नायूंमध्ये, डोळ्यांच्या मध्ये किंवा जिथे जिथे डिसॅबिलिटी आहे त्या ठिकाणी इंजेक्शनद्वारा आपण स्टेम सेल देतो. एकदा स्टेम सेल आपण दिल्यात की मग ते आपलं काम सुरू करतो आणि ज्या ठिकाणी हानी झालेली त्या ठिकाणी रिपेअर प्रोसेस किंवा रिजनरेट प्रोसेस किंवा पुनर्निर्माणाची प्रतिक्रिया करते. हे थोडक्यात सांगितलं तरी चालेल. अगदीच. त्याचबरोबर डॉक्टर, तुम्ही अनेक मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख केला की मेंदूंचे आजार हा केवळ पहिला किंवा दुसरा आजार नाहीये, तर याचे देखील अनेक प्रकार तुम्ही सांगितले. तर आणखीन याबद्दल काय सांगाल? मेंदूचे आजार म्हणजे छोट्या मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, सेरेब्रल ॲटॅक्सिया हे मुख्यतः छोट्या मुलांमध्ये दिसून येतात. मोठ्यांमध्ये पक्षाघात किंवा हेमिप्लेजिया, सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट, सेरेब्रल ॲटॅक्सिया, अल्झायमर डिसीज, मल्टिपल सिस्टेमिक ॲट्रोपी, मल्टिपल स्क्लेरोसिस असे आजार आहे ज्यांच्यामुळे मेंदू मध्ये डॅमेज तयार होतो. आता एक आहे की मेंदू जर का डॅमेज झाला की मेंदूच्या पेशी जर खराब झाल्यात त्यांची परत निर्मिती होत नाही असं लोकांचा गैरसमज आहे. आत्तापर्यंत बरोबर देखील होतं का नवीन मेंदूच्या पेशी तयार होत नाहीत, पण स्टेम सेल मध्ये अशी क्षमता आहे की नवीन मेंदूच्या पेशी आपल्याला इझिली तयार करता येतात आणि एकदा का नवीन पेशी तयार झाल्यात की मग ते एकमेकांशी सिनॉप्टिक कनेक्शन्स करून एकमेकांशी संवाद साधून आपलं काम पूर्ववत सुरू करतात आणि आपल्या पेशंटच्या आजारावर आपल्याला निश्चितपणे सुधारणा दिसून येते. अगदीच. खरं तर डॉक्टर, तुम्ही ही माहिती देतात यामध्ये असेही काही विकार आहेत जे अत्यंत दुर्मिळ आहेत किंवा त्यावर देखील आतापर्यंत उपचार होत नव्हते, मात्र स्टेम सेल या थेरपीमुळे आता कुठेतरी उपचारांना सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे असे अनेक लहान मुलं आहेत ज्यांच्यावर तुम्ही यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. तर एकंदरीतच ही उपचार पद्धती कशी असते आणि मग आता ही लहान मुलं या उपचारानंतर किती रिकवर होतात? चांगला प्रश्न आहे हा. आपण लहान मुलांमध्ये जे काही मेंदूचे आजार ठीक करतो ते आपण ऑटोलॉगस स्टेम सेलद्वारा ठीक करतो. म्हणजे स्वतःच्या शरीरामधनं आपण स्टेम सेल किंवा मूळ पेशी आपण बाजूला करून इंजेक्शनद्वारा आपण त्याला देतो. यात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे ऑटोलॉगस स्टेम सेल्स अतिशय सेफ असतात. त्याच्यामध्ये कसलेही रिजेक्शन होत नाही. लगेच लगेच एक्लमटाईज होतात किंवा शरीरामध्ये सामावल्या जातात आणि जिथे जिथे डॅमेज झालेला आहे त्या ठिकाणी ते ॲक्टिव्ह होतात. असं म्हणतात की ज्या ठिकाणी मेंदूमध्ये डॅमेज झालेला आहे त्या ठिकाणी सायटोकायनिन्स, प्रोस्टाग्लॅन्डिनची सिक्रिशन्स किंवा डेंजर सिग्नलची निर्मिती होते. ज्या ठिकाणी स्टेम सेल हे अट्रॅक्ट होतात. सो स्टेम सेल हे सेल्फ मोटिवेटेड बिल्डिंग ब्लॉक म्हटलं तरी चालेल. ज्या ठिकाणी खराबी आहे त्या ठिकाणी जातात, आपलं काम करतात, मेंदू रिपेअर करतात आणि पेशंटच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते. इतकंच नाही तर इतर बरेचसे आजार आहेत जसे मोटर न्यूरॉन डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असे अतिशय गहन आणि अनट्रीटेबल डिसीज आहेत
ज्यामध्ये आपल्याकडे आत्ता तरी सध्या तरी उत्तर नाही आहे. अशामुळे देखील स्टेम सेलचा जो आपण वापर केला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होऊ शकतो. अगदीच सर, जसा तुम्ही आता उल्लेख केला की हे दुर्मिळ असे आजार आहेत ज्याच्यावर संशोधन सुरू आहे, मात्र तरी देखील स्टेम सेलमुळे कुठेतरी हे रुग्ण थोडे बरे होतात किंवा जगण्याची त्यांना एक आशा मिळते असं म्हणायला हरकत नाहीये. अवश्य. अगदीच. आणि याचे काही व्हिडिओज देखील आपल्याकडे आहेत, तेही आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोतच. मात्र ह्या आजारांवरचे उपचार होत आहेत, ती प्रक्रिया नेमकी कशी सुरू होत आहे? असं म्हणतात की स्टेम सेल हे ऑटोलॉगस असेल तर ते अतिशय सेफ असतं. तुमच्या स्वतःच्या पेशी जर आपण वापरल्या तर त्याच्यामुळे कसलाही प्रकारचा दुष्परिणाम जाणवत नाही आहे. इट्स अ व्हेरी सेफ प्रोसिजर. आपण काय आणि त्याच्यामुळे निश्चितपणे फायदा होतो, कारण नवीन न्यूरॉन्स तयार होण्याच्या प्रक्रियेला याने मदत होते. आपण काही व्हिडिओ बघू आपण, ज्याच्यामध्ये आपण असं बघणार आहोत की जर मेंदूच्या पक्षाघात झाला किंवा सेरेब्रल पाल्सी झाली तर मेंदूचे काही भाग निकामी होतात. त्याच्यामुळे पॅरालिसिस, मानसिक किंवा शारीरिक व्यंग रुग्णामध्ये दिसून येतात. आपण ते बघत असालच. याच्यामध्ये जन्माच्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्यामुळे हातापायामध्ये वाकडेपणा आलेला आहे. इतकंच नाही तर मेंदूमध्ये बुद्धिमत्तेचे लक्षण याच्यामध्ये खूप कमी आहेत. IQ याचा 35 फक्त जेमतेम होता. आपण स्टेम सेल दिलेत. इतकंच नाही, त्याबरोबर आपण ऑपरेशन्स केले, रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्निर्मितीची किंवा पुनर्जीवनाची प्रक्रिया आपण सुरू केली, रिहॅबिलिटेशन केलं. अशानंतर हा रुग्ण परत उभा राहिला. इतकंच नाही तर त्याच्या IQ मध्ये देखील प्रचंड फरक पडला आणि हा मुलगा आपले पूर्ववत आयुष्य नेहमीप्रमाणे जगायला लागलेला आहे. मी तुम्हाला आणखी काही सेरेब्रल पाल्सी किंवा मेंदू ज्वराचे उदाहरणं देतो. आता हा बघत असालच की हा जो मुलगा आहे, वय वर्षे 9, याला सुरुवातीला कंबर देखील पकडत नव्हता, उभं राहता येत नव्हता. अशाला आपण स्टेम सेल दिले आणि मग योग्य ते व्यायाम केले, रिहॅबिलिटेशन केलं. तर ते बघत असालच की या रुग्णामध्ये आणि आधीच्या त्याच्या कंडिशनमध्ये लक्षणीय फरक पडलेला आपला दिसून येतोय. असे बरेच हजारो रुग्ण आमच्याकडे आलेत, त्याच्यामध्ये मेंदूचे काही दोष होते. अशामध्ये आपण त्याची तपासणी करून, त्याचे स्कॅन करून, त्याच्या कंप्लीट टोटल इव्हॅल्युएशन करून किती प्रकारचे डॅमेज आहे हे सगळं बघून आपण जर त्याच्यावर इलाज केलेत तर निश्चितपणे फरक आपल्याला दिसून येतो. इतकंच नाही तर ऑटिझम हा अतिशय महत्त्वाचा चर्चित विषय आणि ऑटिझमचं प्रमाण भारतामध्ये प्रचंड आहे. 60 पैकी एका रुग्णाला ऑटिझम असतो की ऑटिझम रिलेटेड समस्या असते. अशामध्ये काय असतं की मेंदूतले काही पेशी ज्या बाह्यमन आणि अंतर्मन याच्याशी ते कनेक्शन्स किंवा संपर्क पेशी म्हटल्या तरी चालतील, ह्या डॅमेज असतात. स्टेम सेलद्वारा हे डॅमेज आपल्याला रिकवर करता येतात. इतकंच नाही तर आम्ही असं दाखवून गेलो संशोधनाद्वारे, तर आपण स्टेम सेल जर दिल्यात तर मेंदूच्या खराब पेशींची रक्तपुरवठा झपाट्याने वाढतो आणि हायपोमेटाबॉलिक पार्ट ऑफ द ब्रेन किंवा जो मेंदू काम फारसा करत नाहीये त्या भागामध्ये आपल्याला सुधारणा आलेल्या निश्चितपणे दिसून येतात. अगदीच. त्यामुळे मेंदूचे जे विकार आहेत खरं तर त्यावर अत्याधुनिक पद्धतीनं आता उपचार पद्धती देखील समोर आलेली आहे. आणि या विषयासंदर्भात जर तुम्हाला डॉक्टरांकडून अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचे नंबर आहेत, त्याचबरोबर वेबसाईट देखील आहे. नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात आणि हे उपचार देखील करून घेऊ शकतात. डॉक्टर, खरं तर विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याबद्दल आणखीनही माहिती आपण डॉक्टरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्टेम सेल
आणि मेंदूंचे आजार या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अनंत बागुल. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सीपी किंवा ऑटिझम बद्दल सांगत होतात, मात्र मेंदूंच्या विकारांमध्ये आणखीनही काही असे दुर्मिळ आजार आहेत ज्यावर आता स्टेमसेलद्वारे उपचार होऊ शकतात, याबद्दल काय सांगाल? मस्क्युलर डिस्ट्रोफी अतिशय दुर्मिळ पण दुर्दैवी आजार आहे, ज्याच्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेममुळे किंवा जेनेटिक डिलिशनमुळे रुग्णाचे स्नायू झपाट्याने खराब होतात. त्याला मग स्नायू दौर्बल्य येतं. इतकेच नव्हे तर वयाच्या 15 ते 17 वर्षापर्यंतच हे मुलं जगतात. अशांमध्ये आपण स्टेमसेलचा वापर केला आणि डिस्ट्रॉफिनची निर्मिती अशा रुग्णांमध्ये करता आली, तशा रुग्णांचे जे कमजोरी जी वाढतीये ती संपूर्णपणे आपल्याला थांबवता येते. इतकंच नाही तर आहे ती ताकद वाढवता येते, यांचं आयुष्य देखील वाढवता येतं. आमच्याकडे काही काही पेशंट आहे जे 30-30, 35-35 वर्षापर्यंत अजून जगतात आहे आणि अजूनही ते स्ट्रॉंगली चालतात आहे, फिरतात आहे. अन्यथा अशा मुलांचं 15 ते 17 वर्षाच्या पेक्षा जास्त त्यांचं आयुष्य नसतं. आपण ह्या व्हिडिओ बघत असालच, याचा 13-14 वर्षाचा हा मुलगा आहे. त्या चालता फिरता येत नव्हतं, पण स्टेमसेल देऊन यांच्यामध्ये डिस्ट्रोफिनची निर्मिती करून यांच्या कमरेतली ताकद वाढली, पायातली ताकद वाढली. इतकंच नाही तर त्याची इतर समस्या आहे त्या आपल्याला झपाट्याने दूर करता आल्या. आपण बघत असालच की आता हा इंडिपेंडंट आयुष्य स्वतःचं हळूहळू जगायला लागलेलं आहे. अशासारखे अनेक आजार आहे, लाईक मोटर न्यूरॉन डिसीज, स्पायनल कॉर्ड इंजुरी, ज्यामध्ये न्यूरॉनच्या दोष किंवा नसांच्या दोषामुळे हे आलेलं आहे. आपण बघत असाल तर ह्या सद्गृस्ताला स्पायनल कॉर्ड इंजुरी, मानेच्या मणक्याला चोट पोचल्यामुळे त्यांचे हात आणि पाय यांची ताकद संपूर्णपणे गेली होती. अशामध्ये आपण स्टेमसेलमुळे पेशींची निर्मिती आपण केली आणि ह्या रुग्णामध्ये बऱ्यापैकी ताकद परत आली. हा रुग्ण स्वतःची पाण्याची गादी चालवतो, स्वतः करता अजूनही आजही 800-1000 रुपये कमवतो. हे सगळं स्टेमसेलमुळे आपल्याला शक्य झालेलं आहे. आपण आणखी एक व्हिडिओ बघूया की अशा नक्की स्टेमसेलमुळे आपल्याला काय काय साध्य करता येतं. याचं तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. आपण त्याच्यापूर्वी एक छोटंसं ॲनिमेशन बघूया. ही जी मुलगी, तिला मोटर न्यूरॉन डिसीज झालेला होता. तिला गियाबारी सिंड्रोममुळे हातापायाची ताकद संपूर्ण गेली होती. इतकंच नाही तर तिला व्हेंटिलेटर लागला होता. पण स्टेमसेल दिल्यानंतर छाती स्नायू, हातापाय स्नायू याच्यामध्ये प्रगती झाली, तिचा व्हेंटिलेटर निघाला. इतकंच नाही तर हातापायाची ताकद हळूहळू यायला लागलेली आणि साधारणतः 4 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यानंतर तिची प्रगती झपाट्याने झाली. आणि तुम्ही बघत असाल ती चालतीये, फिरते, हातपाय हलवते. मी स्टेमसेलच्या बद्दल एक सांगू इच्छितो की स्टेमसेल स्वतःहून काम कसं करतं. असं म्हणतात की ज्या ठिकाणी इंजुरी झालेली आहे किंवा डॅमेज झालेला आहे, त्या इंजुरीच्या भागातून सायटोकायनिन किंवा प्रोस्टाग्लॅंडिनची निर्मिती होते, म्हणजे सिक्रिशन्स होतात. इट इज समथिंग कॉल्ड ॲज अ पॅनिकी क्राय फ्रॉम द डॅमेज सेल, ज्याच्यामुळे स्टेमसेल त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. आणि एकदा का अट्रॅक्ट झालात की त्या पेशी स्टेमसेल्स त्या डॅमेज झालेल्या पेशींच्या जागी पोहोचतात, आपलं काम सुरू करतात, हिलिंग प्रोसेस सुरू करतात. आणि मग त्या ठिकाणी जे झालेले डॅमेज आहेत ते आपल्याला हळूहळू रिकवर करता येतात. आणि अशांमध्ये सुधारणा आपल्याला दिसून येते. अगदीच डॉक्टर, त्याचबरोबर इतरही असे कोणते आजार आहेत ज्यावर उपचार म्हणून स्टेमसेल वापरलं जातं? स्टेमसेलमध्ये खूप चांगले प्रॉमिसेस आहेत. इट होल्ड्स ह्यूज प्रॉमिस. आता फक्त मेंदूचे आजारच नाही तर किडनीचे आजार, ज्यांना डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटची गरज आहे, अशामध्ये देखील आपल्याला डायलिसिस ट्रान्सप्लांट आपल्याला टाळता येतं जर आपण स्टेमसेल किडनीपर्यंत पोहोचवल्या तर. लिव्हरमुळे देखील आपल्याला सिरोसिस आपल्याला
रिकवर करता येतो. पोर्टल हायपरटेन्शन, असायटिस याबद्दल आपलं सुटका मिळू शकते. रुग्णाचं आयुष्य वाढू शकतं. इतकंच नाही तर डायबिटीस सारखा दुर्धर आजार देखील आपल्याला स्टेम सेलने ठीक करता येतो. आम्ही अशामध्ये पॅन्क्रियाटिक अँजिओग्राफी करून एका बारीक प्लास्टिकच्या सुईद्वारा किंवा ट्यूबद्वारा इन्शुलिन सिक्रेटिंग स्टेम सेल आपल्याला स्वादुपिंडापर्यंत पोहोचवता येतात आणि हळूहळू पॅन्क्रियासची रिकव्हरी होते, इन्शुलिनची रिकव्हरी होते आणि अशामध्ये डायबिटीस हळूहळू कव्हर होतो आणि क्लिअर होतो. इतकंच नाही तर ऑप्टिक नर्व्ह ॲट्रोफी अतिशय दुर्धर आजार आहे. अशा वेळी देखील स्टेम सेलचा आपण वापर केला तर डोळ्याची नस आपल्याला पुनर्जीवित करता येते आणि अशा लोकांना हळूहळू दिसायला लागतं. अगदीच. इतकंच नाही तर ओव्हेरियन रिजनरेशन, टेस्टिक्युलर रिजनरेशन असे बरेच आजार आहेत. गँग्रीन किंवा प्री गँग्रीन, ज्या लोकांना गँग्रीन व्हायची शक्यता आहे किंवा लक्षणं आहे अशामुळे देखील रक्ताचा पुरवठा वाढवण्याकरता आपल्याला स्टेम सेलची निर्मिती करता येते. खरं तर सर तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा इथे उल्लेख करता. ते स्टेम सेलवर किती आजारांवर खरं तर ही उपचार पद्धती होऊ शकते याबद्दल तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी येऊन दिलेली आहे. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.